पापाचा घडा तुमचा भरलेला आहे, आता हाती झाला. आता आहे ना आमचा पोट गोळा. तुला हे करायचंय का हे काम? नाही ना. बघा बरं त्याचे काम. आणि माझी मुलगी आता ते ठरवते. तुमची मुलगी आहे ना, तुम्ही सांभाळा. आणि आमचा मला आहे ना, म्हणजे मी लग्न लय त्रास झाला, मला पण नाही होते, मला नाही राहायचं अशा बंधनामध्ये. ऐकलं मी लाईन चिठ्ठी देतो. हॅलो हॅलो, कुठे शिल्पा? इकडे नाही घरी. हा इकडे आहे ना, मी मळ्यात बसलो होतो गोठ्याजवळ. या ना इथं भेटायला, जरा बोलायचं होतं. बोलायचं होतं, ये ना. अरे तू तर काय भेटायला येत नाही कधी, आज अचानक मला बोललो होतो. ये ना, आज आपल्या गोठ्यामध्ये ये जरा. इथं थंड पण आहे, गारवा पण आहे, सावली पण आहे. बरं आले आले. काय करू यार, 4-1 वर्ष आले रिलेशनशिप मध्ये आहे. एक तर हिला फोन करा, फोनही उचलत नाही, मेसेजचा रिप्लाय देत नाही. बघू आता, यायला तर पाहिजे फोन केला. रिकू आलीस तू? हो, कशी आहे तू? एकदम मस्त मध्ये. काय एवढं तुला बोलायचं होतं, बोल ना. अगं म्हणलं आता आपण एवढे दिवस झाले, बरोबर आहे ना? आता मग आपल्याला पुढचा काही विचार करायचा का नाही? करायचंय ना. हो, काय म्हणणे तुझं, असं मला ओपनली बोल, म्हणजे मला बोलता येईल त्याच्यावर. लग्न वगैरे करायचं का नाही? हो, मला तुझ्याशीच लग्न करायचंय. मग आपलं एकमेकावर प्रेम आहे, बरोबर. मग लग्न तर करणं गरजेचं आहे ना. ऑफकोर्स करणार आहे मी लग्न. तर मी ना घरी वगैरे सांगतो, मम्मीला, काकीला वगैरे, पप्पांना. पण ते हो म्हणतील का मला? मी ना घरच्यांना सांगतो, घरच्यांशी बोलून घेतो, आणि मग आपण लग्नाची वगैरे सगळी प्रोसेस करू. मग तयारी एक दिवशी ना तारीख बघून लग्न करून घेऊ. बरं चालेल, मी पण घरात विचारते, मग एकदा डन करून टाकू, मग आपण सोबत राहू. पण कसं आहे, आपलं एकमेकावर प्रेम आहे तर आपलं लग्न होणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? मग आता किती दिवस थांबणार आहे आपण पण? मी तुला तेच म्हणणार होती, काय काय नाही आपण. आणि ना आता असं झालं ना, मी तुझ्याशिवाय 1 मिनिट पण राहू नाही शकत शिल्पा. मी पण नाही. मला तुझ्या एवढं आहे ना सवय होऊन गेली ना, की तू म्हणजे डोळ्यासमोर नाही दिसलं, मी असं नाही येडा पिसा होऊन जातो डायरेक्ट, नाही का? मला पण तू पाहिजे सोबत, आणि नंतर करायचं लग्न, मग आताच का नको? हा मग ठीक आहे, चालेल. मी घरात विचारते, मग मी तुला सांगते. हो चालेल. किती वेळ झाला, ही पोरगी अजून आली नाही. इतकं ऊन पडलंय, ह्या पोरीला उन्हाची सवय नाहीये. कुठं गेली काय माहिती ही? काय करू, घरात एक तर कोणीच नाही, एक लाईट पण गेलेली आहे. टीव्ही बघा. मम्मा काय गो, कधीच इथे कसली काय? उन्हात कुठं गेली होती? किती गरम झालं डोकं, बघ बरं. अगं जाऊ दे ना, थोडंच गेली ती 2 मिनिटं. नाही बाळा, असं नाही जायचं. कुठे गेली होती तू नेमकी? तू नाही खूपच काळजी करते बरं, मला कधी तुझं धाकच पडतो ही. कशाला उन्हात फिरती बरं? तू खूपच ओव्हर प्रोटेक्टिव्ह बघा. अगं खूपच अति काळजी करते, तुझ्या अति काळजी नाही ना माझा घात व्हायचा एका दिवशी. बरं तू कुठं गेली होती सांग बरं मला. अगं मला आहे ना तुला एक सांगायचं, तू खाली बस पाहिजे. पण बोल ना तू. खाली बस. बरं बस बस, ये बस. बोल. तू थांब ना थोडस, मी काय बोलते त्याच्यावर लक्ष दे. बोल बोल बोल. मला आहे ना एक मुलगा आवडतो, आणि आमचं जवळपास 4-5 वर्षापासून मी त्याच्यावर खूप जास्त प्रेम करते, आणि मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आणि तू पण त्याला भेटशील ना, ते इतकं भारी मुलगा आहे ना, तो आहे ना माझ्या हो मध्ये हो मिळवत असतो. एक मिनिट. तू म्हणजे मला 4-5 वर्षापासून लपवतीये? अगं मम्मा, तू ते नको लक्ष देऊ. नाही पिहू, पण तू आता मला सगळं सांगते. तू कुठं जाते, कोणत्या कलरचे कपडे घालायचे मम्मा, कोणत्या कलरचे शूज घालायचे त्याच्यावर, आणि तू 4-5 वर्षापासून त्या मुलासोबत आहे, आणि तू मला आत्ता सांगते. अगं तो माझा पहिले फक्त फ्रेंड होता ग, नंतर मग ते हळूहळू मला तो आवडायला लागला, आणि त्याला पण मी आवडते. आणि आता आहे ना आम्ही दोघे एकमेकीशिवाय राहूच नाही शकत. आता आम्हाला लग्न करायचंय. अगं बाळा, पप्पा कुठे आहे? तुला माहिती ना, पप्पा बाहेर गावी आहे, आणि अशा गोष्टी नसतं चांगल्या. कुठला आहे तो मुलगा? तू डॅडला कॉल कर ना, त्यांना सांग ना असं म्हणते मी. बरं तुला माहिती आहे ना माझी अट काय? कसली अट? पिहू, तू माझी एकुलती एक लाडाची पोरगी. मी तुला खूप छान सांभाळलेलं आहे. तो मुलगा आला, त्याला सगळ्यात पहिली अट सांग, तू त्यांच्या घरी जाणार नाही, तू माझ्याकडेच राहणार. अगं मम्मा, पण त्यांच्या घरी ना त्याची काकी, आणि मला नाही वाटत तू त्यांना सोडेल. पिहू, तू एवढं पण माझ्यासाठी करू शकत नाही. डॅडा पुढे तुझे तिकडे आहे ना, तू माझ्यासाठी नाही करू शकत पिहू. पण मुलगी सासरी जात असते ना मम्मा. नाही ना माझ्या बाळा पिहू, असं करू नको बेटा. मग तू नाहीच बोलणार का? असं जर नाही बोलले नाही, माझी अट हीच आहे की करायचं असेल लग्न त्याला तर आपल्या घरी राहायचं. पण मी त्याच्यासोबत खूप खुश राहील ग. तू नको अशी अट घालू, आणि तो नाही बोलला तर मी माझं जीवन तर बरबाद होऊन जाईल. बरं जाऊ दे, तुला मम्मा एकटी पाहिजे ना, मग नको बोलूस. मम्मा ऐक ना, असं नको ना वागू. बरं ठीक आहे, मी त्याच्यासोबत बोलते, मी त्याला सांगते अशी अट आहे. बरं चालेल, पण त्याला आण, त्याला समोरासमोर सांग की आमच्या घरी राहायचं. माझे तुझे डॅडा गेले बाहेर गावाला, ओके, आपण दोघीच राहतो. ही कल्पना दिली का त्याला? माहिती त्याला सगळं आपल्या घरातलं. पण हो पिहू, त्याला सगळं घरातलं आवरावं लागेल. हा, हो, मुलीसारखं सगळं काम करावं लागेल. तू रेडी होईल का?
अगं माझ्या पिहू, तुझ्यावर जीव आहे ना बाळा, मग तू बरोबर तयार होईल. बोलवून घे. बरं ठीक, मी त्याला विचारते. आणि तो माझ्यावर इतकं प्रेम करतो ना, तर होच म्हणे. मला तरी वाटतं होच म्हणे. हो, पण त्याला सर्व काम करावं लागेल. मम्मा आपण नोकर ठेवू ना, त्याला कशाला पिहू, सांगायचं? अगं माझं प्रेम आहे ग त्याच्यावर. पिहू तुला माझं ऐकायचं नाही का? चालेल ठीक आहे, आता तू म्हणेल तसं. तू रेडी झाली ना, तेच खूप आहे बरं माझ्यासाठी. चालेल, मी तुझ्यासाठी खायला करते माझ्या पिहूला. आणि तू त्याला बोल. शिरा बनव. आपलं मम्मा हो बोलली. हा ना, हम्म. पहिले आता मम्मा तू- नसेल बोलली, थोडं मम्मीने नकार दिला असेल ना. अरे पहिले ती चिडणारच ना. ऑफकोर्स मी तिला काय सांगितलंय, एक गोष्ट नाही सांगितली. मी सगळं चप्पल पासून ते सगळं घेण्यापासून तिला विचारत असते ना. आता अचानक सांगितलं ना, ती शॉक झाली. पण नंतर माझ्या प्रेमापोटी ना ती बोलली करू. पण आहे ना, तिची एक अट आहे बरं का. अरे बापरे, काय ग? तिची अट अशी आहे की तू घर जावई व्हायला पाहिजे. अरे बापरे, तू रेडी आहे ना? घर जावई व्हायला काही प्रॉब्लेम नाहीये, मग पण मग माझ्या काकूला पण कोण बघणार आहे? अरे काकूचं जाऊ दे ना, आपल्या प्रेमाचं बघ ना. आता विचार अरे आपल्या हो, प्रेमाचं कर. तू पण मला माझ्या प्रेमाची आहे, काकू पण माझ्या जीवा भावाची नाही. मला लहानाचं मोठं केलंय तिने, तिचा पण विचार करावा लागेल ना. तू पिल्लू. प्रेम करताना काकूला विचारलंस का? नाही अगं ना. तसं नाही ना पिल्लू, जशी मम्मीला कोणाचा आधार नाही तसं काकूला कोणाचा आधार नाही ना ग आपल्या. अरे मग असं असलं तर मग माझी मम्मा तर नाहीच बोलेल. नाहीच, तिचा अटच आहे ती. तर बोलली की घरकाम पण तुला करावं लागेल. बाबू म्हणे की तुम्ही मला घर जावं म्हणून नेताय का कामवाला म्हणून नेताय? नाही रे, पण एक कसं आता आमच्या घरात कोण नाही ना, आणि आम्हाला दोघींना जास्त सवय नाही. आता एक तिसरा मेंबर वाढेल तर मग थोडंफार काम पडेल ना, तर तेवढं थोडंफार करावं लागेल. जास्त नाही रे, जास्त नाही, थोडंसं काय. अरे पण मग काकूचं काय करायचं मला ते सांग ना. काकूला सांग ना, तू समजेल ती. तुझी काकू चांगली वाटते, एवढी काय वाईट पाहिजे नाही ती. वाईट नाहीये, पण मग तिला पण आधार नाही ना कोणाचा. तिने सगळं मला जीव लावलाय, लहानाचं मोठं तिनेच केलेलं आहे. मी तिचा आधार आहे आज. मग आता मी काय करू सांग बरं. आणि आपलं लग्न करायचं ना, तर ही अट तर तुला येस बोलावं लागेल. आणि नाही तर मग आपण वेगळं होऊन जाऊ. बरं ठीक आहे, मी ना काकूशी बोलून पाहतो, काकूला कन्व्हिन्स करतो. तसं मग आपण वाटलंच आहे ना, तर मम्माकडे जाऊ, मम्माशी पण बोलून घेऊ आणि काय काय नाही मग पुढच्या गोष्टी निर्णय घेऊ. तुला आहे ना काम करणंच आहे, त्याच्याशिवाय ना माझी मम्मा हो तर बोलणारच नाही. आणि तुला जर होत असेल ना तर मला सांग, नाही तर मी चालले. ए अरे ऐक ना, कशी काय करते? अरे बघ, मी ना सगळं करायला तयार आहे, ते घर जावं पण व्हायला तयार आहे आणि ना कामं पण करायला तयार आहे. पण तू असं सोडून जाऊ नको, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत यार. सगळे काम करशील ना पण? हो कर, आता काय कर तुझ्या प्रेमासाठी, पण ऍटलीस्ट माझी पण एक अट आहे. कोणती आठ? काकूच्या तर शेवटच्या पायात पडायला तर येशील ना आपलं लग्न आल्यावर. अरे उठ तू, ते तर करूच आपण. हा तेवढं तर करा. हा, चालेल. हा ठीक आहे, चल. तुमचे काका काकू तर काय म्हणणार नाही ना मला? नाही म्हणणार बाबा मला नर नर नारायण. पप्पा. अरे आशीर्वाद द्या ना. ए, आशीर्वाद. ए, वहिनी बाय रे. अरे यांनी काय केलं पाहिजे? अयो, हे दोघं जण कुशल लग्न करून आले. आता प्रेम होतं, लग्न केलं काकू. अरे पण सांगायचं ना, तुला आई बाप चुलता चुलती कोण नाही का घरामध्ये? हा सगळ्या गोष्टी काही काही कुशल झाल्या. म्हणतो प्रेम होतं ना, आमचं काय प्रेम नाही का तुझ्यावर? आहे. याने सांगितलं नाही तुम्हाला काही? अजिबात नाही ना, अजिबात सांगितलं नाही ना. अण्णा आता बघा या पोराला काय म्हणावं अण्णा. काय म्हणा आता याच्या तांगड्या तोडू का डोकं फोडू याच्या पुढे मी काय करू? लग्न केलं मग मी आशीर्वाद घ्यायला आलो काकू तुझ्या. अरे पण तुला काही लाज वाटायला पाहिजे, घरात चुलता चुलती माय बाप पण नव्हता का तुझं? हा मी येणार होतो, डायरेक्ट म्हणलो सरप्राईज देऊ म्हणलो काकूला आणि अण्णांना. अरे कसली सरप्राईज, काय बोलतो का चावलं तो? अण्णा काय बोलावं या पोरांना सांगा बरं आता. म्हणजे अशी सप्रेमेट वस्तू देत हो असते. अण्णा, आता माझ्या तिच्यावर प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. अरे बाबा तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही ना. मग आहे ना मी तुमच्या जवळ, मी कुठं तुम्हाला काही. बरं जाऊ द्या अण्णा, आलाय ना लग्न करून, आता तिला काय आशीर्वाद ते द्या आम्हाला. अरे आशीर्वाद तर सदैव आशीर्वाद तुझ्या संघाचे बाबा. पण मग ठीक आहे, एका हिशोबाने हे वाईट बी वाटतं आणि आनंद बी वाटतो. बरं काकू. कारण सध्या आहे ना मुली भेटून बरं, राहिल्या. जाऊ दे मी ना आशीर्वाद द्या. आशीर्वाद. सदा सुखी राहा. बस 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 चला मी काय म्हणते, एक काम कर ना आता ते फुटका आणते मी ते हे पण कुठला आणते ना वळ- ते हा, म्हणजे- वळायला हा, वगैरे दृष्ट काय. नका. चालल्या, थांबा. घर जावई केलंय. घरात नाही यायचं. काय म्हणली? काकू मला. घर जावई झालं मी. आमच्या घरी राहणार आहे. बापरे अण्णा अण्णा थांबा 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 अण्णा अण्णा मस्करी करतोय तो. तो अण्णा म्हणतो थांबा. घरात यायचं नाही म्हणतो. अहो अण्णा थांबा, तू मस्करी करतोय, कशाचा घर मस्करी जावं नाही काकू, हा? खरंच मी घर जावई झालोय. ऐकलं का? माझं तिच्यावर प्रेम होतं, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मग ती मला सोडून चालली होती. मी कबूल केलं होतं त्याला काय कबूल केलं? की घर जावई होणार असेल तरच मी तुझ्यासोबत लग्न करेन. का रे खरं आहे की असं? हो. आणि तू कबूल झाला? आता अण्णा मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. अरे बाबा तुझ्या शिवाय आम्ही बी राहू शकत नाही ना. हा अण्णा सगळं ठीक आहे. सांग ना आणि काही याला आता काय? अरे तू घर जावई झाला कस काय? तुला घरदार आहे, आई बाप आहे, तू काय आणत होता का घर जावई व्हायला? ते आहे पण माझं अरे पण आम्ही काय करायचं आता?
झाल्यावर एवढं मोठं पोरगा करून तुझं शिक्षण केलं लोकांची कामं करून आता तू घर जावं झालं आम्ही करायचं काय आता ते सांग माझ्या मम्माला पण कोण नाही ना तिकडे म्हणून त्याच्यामुळे हे बाई तुझ्या मम्माला इथे घेऊन ये ना तुला तुझ्या मम्माने याच्यासाठी लग्न करायला लावलं का तू आमचा पोरगा म्हणजे ज्याचे आई बाप आहे तू त्यांना वनवासी करून तुझ्या आईचं घर भरायला चालली का मम्माला नाही का दुसऱ्यांच्या घरी नाही थांबत तुझ्या मामाला फोन करून बोलून घे तुझ्या मामाला पोषितो आणि तुला पोषितो आणि येतं पोरगाचे आमचं. मी तिला बोललो होतो की तुझ्या मम्माला इकडे घेऊन येऊ आपण लग्न झाल्यावर. ती बोलली नाही म्हणे माझ्या मम्माला कोणी नाही एकटी येते. अरे बावळाटा आमचा विचार तर घ्यायचा ना रे काय केलं तू आता. बाबा मी तुझ्या पाया पडते रे जाऊ नको आम्हाला सोडून जाऊ नको रे. हे बाई मी तुझ्या पाया पडते पण आमच्या पोराला नेऊ नको घर जावई म्हणून. तू पाया नको पडू. अरे आम्हाला एकुलते एकच पोरग आहे बाई नको नेऊ ऐक ना मी तुझ्या पाया पडते माझे सगळे हातपाय गळाले रे आता. पप्पा मी येत जाईल काकू तुम्हाला कशाला येत जाशील. आधीच त्यांना बीपीची गोळी चालू आहे तू विचार कर तुझ्या बापाचं कसं होईल तुझ्या काकाला म्हणजे तुझ्या चुलत्याचं तिकडे नुसतं जीव जाईल. आम्ही सणासुदीला येत जाऊ फक्त आता तिकडे राहणार आहे. हा तो सणासुदीला यायला तो पाहून आहे का घरचा पोर आहे ना तो. आम्हाला सण गोड लागेल का रे. हा पप्पा मी तुम्हाला दवाखान्याला वगैरे सगळे पैसे पाठवत जाईल काकू तुला कधी अरे त्या पैशाला मारे गोळी माझ्याकडे 5 लाख बॅलन्स आहे बाबा आता काय सांगू. आपण मग ती पण माझ्या प्रेम होती ना पप्पा. त्याला अशीच कंडिशन टाकली मम्माने की नाही तू घर जावे होणार तरच करेल. आता काय करायचं अण्णा. येऊ आम्ही चल ना आपण जाऊ चल. काकू अरे विकास थोडीशी लाज वाटू दे रे खुशाल एक पोरी सांग ना ग. चल ना येतो मी काकू. अरे लय मोठा आघात केला बरं तुला दुसरा कोणी भेटत नव्हता का ग. प्रेम आहे तो माझा. हा? प्रेम आहे ना आमचं काय त्याच्यावर. अरे आमचा पोट गोळा आहे तो असं नको करू तू दुसरा बघ वाटल्यास. नाही नाही हा? चल हो पप्पा आता आहे ना लिगली म्हणजे तुझी इच्छा झाली का पूर्ण आता घर जावं. काय काय हाती घातलं रे त्यांनी. जाऊ दे आता. लय प्रॉपर्टी आहे का तुझ्याकडं. अरे अरे देवा अण्णा आता कसं करायचं आपल्या डोकं चालणं बघ. मला नुसते चक्कर येऊ राहिले सगळे हातपाय गळाले माझेवाले. अण्णा आता कायच म्हणा आपलं पोरगा असून आपण आज वनवाशी झालं. अरे असं केलं असं वाटलं नव्हतं मला. काय करावं डोकं चालत नाही बाई. अरे बापरे किती क्यूट दिसती. अरे झालं तुमचं लग्न. हा तुझं जाव आहे. ओके ओके चल मधी हे काढ बरं ते काढून ठेव ती आतमध्ये. तुला आवडला ना हा. तुझी आवड माझी आवड बाळा. चल Thank मध्ये you. हो. चल बघ मध्ये. माझी मम्मी किती स्वीट आहे आणि तुझे काका काकू नुसते रडायला लागले किती करंट सांग. तू तिकडे गेली होती. मग त्यांच्या घरी नेले आणि मला. पिहू तुला सांगितलं ना कुठं जायचं नाही. अगं पाया पडायला तर जावंच लागेल ना. बरं चल फॉर्मॅलिटी आहे ओके चल. पिहू सारखा सारखा हात नको पकडू येईल तो त्याचा. अगं तुम्हाला नवरा आहे. अहो, मम्मी असं काय करता तुम्ही. ते शूज काढ. मम्मी आणि हो मला मम्मी म्हणायचं नाही. मग काय म्हणतो. सासूबाई म्हणायचं. बरं. ओके ये. पिहू आणि चेंज कर जा हो, लवकर. करते मी मम्मा. आणि ऐक ना चहा वगैरे ठेव आणि तो फॅन चालू कर. अहो मी आत्ताच आलोय उलट सासूबाई तुम्ही मला चहा दिला पाहिजे ना. पिहू तुला सांगितलं काय होतं मी. अगं आजच्या दिवशी कर ना मम्मा. तू आजच पासून जाऊ लवकर दे. खा. पहिले सांगितलं होतं ताकीद दिली होती मी. फटाफट पाणी आण आणि चहा कर. पिहू हा. इकडे. बोल. माझं बाळ ग खूप उन्हातं आलं ग. बरं तू खुश आहे ना मम्मा तू आता. अगं आपल्याला हो, आता बाळा. घर काम म्हणजे घर कामही होऊन जाईल आणि माझं लग्नही झालं. पिहू तू खुश आहे ना. हो, बस. मी खुश. चल चेंज कर जा. जा आणि त्याला पटकन सांग पाणी आण म्हणून. अरे चल ना रे. तू ते अजून घेऊन फिरते का ते ठेव माळ वगैरे. चेंज कर. हे घ्या सासूबाई पाणी घ्या. ठेव खाली. हे बघ हे मंगळसूत्र केलंय. हो का पिहू तो फॉर्मॅलिटी नको सांगू. चल डोकं दाब माझं. जेवण केलं नाही की तू. केलंय ना. मग जोरात दाब ना. छान मसाज कर. माझ्या मम्मीचं खूप डोकं दुखत असतं हा. पिहू हा. हा असं डोकं दाबतोय. तुझे पप्पा किती छान माझं डोकं दाबता बरं. अगं हा पप्पा नाही ना हा माझा नवरा आहे. त्याला शिकव तू. अहो सासूबाई मी जावई तुमचा. इकडे मागून दाब. मागून दुखतं तिचं असतं. पिहू तुला सांगितलं होतं ना सगळं सांगायच्या गोष्टी. तू काय शिकव ना त्याला आता. बरं आवर आता. आता बस झालं. ऐक आता घरातलं सगळं झाडून वगैरे घे आणि लवकर पिहू त्याला स्वयंपाक वगैरे सांगितलं का नाही. येतं का नाही काय. त्यांनी केली प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. आता सासूबाई स्वयंपाक वगैरे तेवढं काही जमत नाही मला. तुटकं मुटकं जमतं. तुटकं मुटकंच खायला मिळेल. आपण एवढी मला प्रॅक्टिस नाही सवय काय नाही आहे. जाऊ दे मला ना. तिकडे माझी काकू ती खाऊ घालायची सगळं. ओ लाडका होता का तू. हो पहिला दिवस आहे. आज ऍडजस्ट करून घे. हा बरं ठीक आहे. पिझ्झा मागव म्हणजे पिहूला. हा ठीक आहे, चालेल. चालेल. पार्टी करू आपण. कोणाला. पिहूला. तुला मी नाही का मग मी उपाशी राहायचं सासूबाई. काल रात्रीचा स्वयंपाक आहे तो खाऊन घे आणि लवकर आवर. पिलू काय का असं.
पिहू कडं बोलू नकोस, काय बोलायचं ते मला बोलायचं. तू माझ्या घर जावई आलेलं आहे. ओके बरं ऍटलीस्ट मला सासूबाई जेवायला तर देशाल ना. पिहू, तो टायझीला राईस केला होता तो त्याला दे. पिलू हे चुकीचं आहे माझं. अरे तू आमच्या कुत्र्याचा राईस खाशील का? उरलाय अरे तो. अरे पण मी तुझा नवरा आहे ना. ठीक आहे, आजच्या दिवस काय मी मम्माला नंतर समजवेल. बरं तू थोडा पिझ्झा आणा, त्याच्यातला थोडा पिझ्झा तर दे ना मला. तू कधी खाल्लेला नाही का पिझ्झा? अहो तसं नाही सासूबाई, पोटा पाण्यासाठी तुला खावं लागेल ना. बरं उरला तर देऊ, पण आता तू पटकन आवर बरं. बरं ठीक आहे. ऐक ना मम्मा तू खूपच स्ट्रिक होते हा, असं नको करत जाऊ. एक तर मला त्याच्यासमोर तुला बोलता नाही येत. अगं पिहू माझ्या बच्चा, मला तुझे लाड कधी करणार मी? तुझ्यासाठीच केले ना माझ्या बाळा. ठीक आहे चालेल. मग तू पण हो बोललाय. मी तुझं प्रेम कोणासोबत शेअरिंग नाही करू शकत. ओके पण आता मम्मा माझं लग्न झाले ना, लक्षात ठेव. हो का माझ्या बाळा, मला माहितीये. शिल्पा हा बोल ना विक्कू. अगं मला आता तरी जेवायला दे ना का, खूप थकलोय का मी. अरे मम्मा जेव्हा बोलेल ना तेव्हाच भेटेल जेवण, असं नाही देणार ती. अगं खूप भूक लागली का, काय म्हंटला? जेवायला पाहिजे होतं. जेवण? हो. सकाळी काय खाल्लं? खाल्लं ना सकाळी? अहो सासूबाई पण काम करून करून आहे ना जिरून गेलं, ते भूक लागली खूप. हे पाणी मारून सर. हो असं नका करू, मी आताच साफ केलं होतं. पिहू कर ना विक्कू. भूक लागली का? 4 वेळेस खातो, 4 वेळेस देते. लवकर घुसाल ना. खूप कंटाळा आला, जाम झालं मी खूप. अरे विक्कू तू करणार बोलला होता ना, आता तुला ही नाटक करतोय हा. तू नीट पुस, हे असलं कसं पुसतोय? मम्मा परत ओरडेल मला. पिहू हे असं काय पुसलं? व्यवस्थित पुसलं सासूबाई. तुला भूक लागली ना पिहू? हो. चल चल जेवण करून घे. तू कुठे येतोय? आवरून घे सगळं. हो घेतो सासूबाई. आणि ते टायझीला ते बाहेर फिरून आणलं का तू? नाही जायचंय, त्याला पण घेऊन जायचंय. त्याला घेऊन जा आणि त्याला बाहेर चक्कर मार. हो. तोपर्यंत टायझीचं आणि पिहूचं खाणं झालं ना, मग त्याच्यानंतर तुला देते. हो ठीक आहे चालेल. खाल्लं नाही काय? एवढा हळूहळू दाबून राहिला. जोरात दाब ना, ताकद लाव ना. मूर्ख. मम्मा हो बाळा. मी ना आयब्रो करून येते पार्लर मधून. आणि फेशियल पण करू नये, स्पा पण करू नये. जा. चालेल. काय हो, कुठं चालली? पार्लर मध्ये. आता परवा जाऊन आली ना तू. ए तुझा काय बोलायचा अधिकार आहे? तू पैसा देतो का? अहो पण स्किन खराब होती म्हणून तिला बोललो. काय गरज नाहीये. माझी पिहू चांगली दिसती आणि चांगली दिसणार आहे. पिहू तुझा आणि तू नौकर आहे ना, नौकरासारखाच राहा. दाब जोरात पाय. आता आहे ना माझी हिची नळी दाबायची ना इच्छा होतीये, पण काय आता पाय दाबायला लागू राहिले. काय बोलला? काही नाही म्हणलो व्यवस्थित पाय दाबून देऊ बुवा, असं म्हणजे तुम्हाला आराम भेटेल. हा बरं, मी मधून जाऊन येते. हो ठीक आहे. काय मग बायल्या सांगतो. अरे तू तरी नको रे असं बोलू रे. तुझ्या सारख्याला तर बोलावंच लागेल. असं नको बोलू यार तू बाबा. आहेच बायले. आता काय आहे, प्रेम होतं. आता प्रेमासाठी मग बाईलपणा करायचा. घर जावय. अरे काय वागतो. अरे बाबा तुला नाही कळणार माझं दुःख, जाऊ दे आता काय. मला नाही कळणार, सगळ्या अख्ख्या गावाला माहिती तो दुःख. तू आई बाप सोडले इकडे आला, आधी त्यांच्या घरामध्ये नोकर नव्हता आणि अशीच आहेत. हा ना रे, तिथे मस्त काकू मग? मला आहे ना रोज हातात चहा द्यायची, जेवण द्यायची. आई बापाशिवाय भाऊ कोणीच नसतंय. खरंच ना, लव्ह मॅरेज करून खूप मोठी चुकी केली रे. आता तिकडे बघ काकून त्यांच्याकडे तरी बघायचं कदाचित. हा त्यांनी एवढं तुला लहानच्या मोठं केलं सगळं, तू इकडे त्या नरपळीच्या मागं आला. हं? हा ना रे. अरे काय सांगू बाबा, लव्ह मॅरेज केलं ना, लग्न केलं ना, पस्ताव होतोय रे. तिकडे खरंच खूप आयुष्य होती. लव्ह मॅरेजचं असंच राहतंय भाऊ. आणि तुला माहिती का एक गोष्ट, बोल ना बाबा. त्या बाईचा नवरा काही बाहेर देशात विषयत नाही. हा त्या बाईचा नवरा यांना वैतागून निघून जायले, या त्याला अशीच कामं करायला लावायचे. काय सांगतो? मग भांडे घस, कपडे देऊ, घरामधले कामं. अरे बापरे. तुला पण तसंच करून ठेवले आता. आणि त्यांची आणि ना काकूची लई आठवण येते रे मोठे बाबा. तुझा मोबाईल कुठे? मोबाईल पण काढून घेतला माझ्या सासूबाईने. अरे अशी जिंदगी राहते का? अरे या लोकांच्या मागं लागण्यापेक्षा भाऊ थांब, मी अण्णांना सांगतो, निरोप देतो तुझा. अण्णांना सांग की नाही विकीने आठवण काढत होता, आणि काकूला पण सांगा. ठीक आहे चालेल, सांगतो मी मी. जमलं ना जसं भेटायला येईल नाही त्या अण्णांना काकूलाच पाठवून दे. ठीक आहे चालेल. हा काळजी घे थोडी स्वतःची, आणि राहू नको यांच्यापाशी दिवस देऊन टाक त्या बाईला. आणि आता तेच करतो. मग? पस्तावा झाला, डिवोर्स द्यावा लागेल. पर्याय नाही माझ्याकडे बाबा. अवतार बघ कसा करून घेतलाय. तिकडे होता हट्टा कट्टा फुगेला होता, इकडे बघ कसा काडी मोडी झालाय. काय सांगू बाबा आता. आणि हे सोड बायली चाळी आता. चल येतो मी. हा, ठीक. काळजी घे, सांगतो अण्णांना. हा वहिनी
मला असं स्वप्न पडलं रात्री तीव्र ना बरं का. काय हो? आपला विकी आहे ना हा ते घरामध्ये असं म्हणजे फरशी पुसताना पाय सटाकला त्याचा आणि मोठ्याने रडू राहिला. असं नका म्हणू हो अण्णा. मला जाग आली रात्री पण म्हटलं तू झोप मोडायला नको म्हणून मी ते स्वप्न आहे ना आत्ता सांगू राहिलं तुला. त्यांचा पण अहो रात्री फोन आला तर मला ते बी रडून रडून सांगत होते पोराने काय आयुष्याचं वाटोळ करून घेतलं. काय लग्न केलं असन तिचं घर जावई म्हणून गेला कसं व्हायचं आपल्या पोराचं. म्हणजे माझ्या भावाचा फोन आला होता का. हा काय म्हणे. ते म्हणे तू कस काय जाऊ दिलं म्हणे तुला कळालं नाही का म्हणे तू त्याला सांगायचं ना जाऊ नको बाबा आपल्याला घरदार आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पण आता काय खरं ना करा. तो चान्सच दिला नाही होती डायरेक्ट ते माळा घालून आणि लग्न लावूनच आलं ना. हा बावळटपणा झाला आपल्या विकीचा. काय करा डोकं चालत नाही हो अण्णा. ती बाई अहो बिलकुल चांगली नाही माहिती का त्या पोरीची आई. आणि एक पण नंतर असं समजलं मी शेजारी पाजारी भाऊ बांधला कमी तपास केला ना तर त्या बाईचा नवरा आहे ना तर तो दुसऱ्या देशात कामाला नाही तो असं काम करून करून घर सोडून वैतागून निघून जायले. या काय सांगता. आणि आपल्या बावळाटाला समजायला पाहिलं होतं ना यांनी निदान घरातला बॅकग्राऊंड काय ते पाहायला पाहिजे होता ना. आता काय करा ना लेकरू पण असं वाटत असेल त्याला घरच्यांना काय सांगा. आता हे त्याला सुद्धा समजलं असेल आपल्या पोराला आहे ना समजलं असं. हा ना हो, काय करा. अण्णा काय चाललंय. काय नाही गोटे ये ना बस घरी इकडे का. इकडे इकडे इकडून बस. बस इथे. ते तिथे ना पांढरी काय म्हणता पांढरी अण्णा. अरे काय म्हणती. काय तब्येत आहे ना बरी आहेस ना. जगून पस्तावं म्हणजे असं वाटतं ना बाबा पोरा मागे मी बी जीव देऊन टाकावं का काय. लय वाईट वाटतं रे. आता तुझा दोस्त होता तुला बी वाईट वाटत असं ना. वाईट लय वाईट केलं हो त्यांनी. गोट्या पण, तू त्याला भेटला का रे. चक्कर बिक्कर मारत जाय ना. जाय रे, चक्कर त्याला मारली मी भेटत तिकडं. जाय रे. मारली का. हो. काय मिळाले मग बरं आहे का त्याचं. तो बोलला मला की अण्णांना भेटायचंय. अण्णांची आठवण येते म्हणे. अच्छा अच्छा मग अरे मग एखादा घेऊन येता ना. त्याला बोललो तो चाल पण मग त्याला सोडत नाही त्याची सासून ते घरातून. का बरं बाबू आता घरातलं काम करायला लावतात त्याला सगळ्या गोष्टी मी सगळं बघितलं. काय सांगतो. सासू पाहिजे भेटायला बी सोडू ना. नाही काहीच नाही. पावणी पाहो चाले तर सासूरवासनीपेक्षा सासूरवास झाला. आता मी भेटायला गेलो होतो हा. तर पाय चापीत होता कोणाचे? सासूचे. हा? सासूचे. आई, तुझ्या आईला काय बेकार नाही आहे. ना. म्हणजे जावई सासूचे पायचे पीत होता. हो मग तुला तो म्हटला का तो पाहिलं प्रत्यक्ष. मी डोळ्यांनी पण बघितलं आणि तो पण सांगत होता आणि त्याचा मोबाईल पण जमा करून घेतलाय. मोबाईल पण काय देते तरी म्हटलं मोबाईल म्हणजे फोन येईना. फोन नाही आहे ना फोन बंद लागतोय. अण्णा आता काय करायचं हो लेकरू तिथंच अडकलं हो आपलं. नाना मी असं ऐकलंय का गावामध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे काय का त्या बाईचा नवरा कंटाळून निघून हा, जाईल. माहिती 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 झालं. मला त्यांचे भाऊबंद भेटले होते बाजारमध्ये आता. आणि मग त्यांना माहित झालं ना का माझ्या पोराने तिच्या पुरी संग हे केलं आणि तो घर जावई म्हणून राहतो. तर त्या बाबांनी स्वतः सांगितलं म्हणे बाबा ती बाईला हे म्हणे तिचा नवरा दुसऱ्या देशात कामाला नाही ती अशीच बावळ्या आणते म्हणे लोकांना. असं काम त्या नवऱ्याकून त्या मायलिकी करून घ्यायच्या आणि त्याच्यामुळे तो घर सोडून वैतागून गेला आणि आपल्या पोराला बरोबर तिने गठवलं. तो म्हणतोय आनंद भेटायचंय आणि दिवसच म्हणतोय काहीतरी. म्हणतो का हा, एकदा जाऊन या तुम्ही भेटून घ्या. वहिनी दोघं चालतात का मी एकटा हा, जाऊ? नाही आपण दोघं जाऊ तू बी चाल आता- गोट्या चला चाल. मी पण येतो ना तुम्हाला जोडी. चालतं चाल रे बोल. गोटे तू नको येऊ. तू जर आला ना तिची सासू म्हणून तू आम्हाला येऊन सांगितलं आम्ही दोघं नाही जाऊ. तिने नाही मला बघितलं. नको पण. नाही पण नको आम्ही दोघं जातो. तू सांगितल्याबद्दल आहे ना बाबा मी तुझे आभार ठीक आहे चला मानतो. सोडतो मी तुम्हाला. हा हा आम्ही दोघं जाऊन येतो चालतं. हे बघा वहिनी घरी जर असला ना तो त्याला डायरेक्ट आता काय काय तकलीफ होऊ राहिली आपल्याला हा, आपल्याला direct म्हणा. घेऊन जाऊ आपण. घेऊन जाऊ आणि त्याला म्हणा आता बाद झालं म्हणा. हा चालतं. ए शिल्पा पिल्लू वहिनी मला निर्मध्ये ना ग. हो वहिनी अगो बाई अरे विकी काय ग काकू आली तू. काय करतोय तू हे. कशी तू राहिला का विकी. बसा ना या ना. मी काय जिंबा देऊ राहिली की कोणी पण याची काकू आहे आणि याची पप्पा. नाही मला माझी ओळखत नाही. माझी मला- काकू आहे आणि हे पप्पा आहे. ओके ओके ओके. हिलाच बघितलं नव्हतं ना आपले म्हणजे ओळख झालेली आहे ना माझं. तुझ्या डोक्यावर जेवढे केस कमी आहे ना तेवढे तुझ्या डोक्यात अक्कल कमी काय तुला जावायला कसं वागावं ते कळत नाही का. लय हाऊस होती तुला घर जावाई करायचा. आमचं पोरग तू कामाला लागला नोकर आणला काय इथं. काकू माझ्या मम्माला बोलू नका. ए तुझ्या मम्माला घालतात चुलीत. काय गं? फरशी पुसायला लावली तू. काहीच बोलू नको तू इकडं. तू शांत बस ना मम्मा. एक मिनिट काय सगळं बोलून आले होते. मी माझ्या पिहूला सगळं सांग. आमच्या पोराला फरची पुसायला आणलं इथं. तू घर जावई आणला का नोकर आणला. आणला कशाला. एवढंच कामाची गरज आहे. नवऱ्याला ठेवून घ्यायचं त्याला कशाला काढून दिलं. अख्खं गाव सांगता का तुम्हाला वैतागून तुमचा नवरा निघून गेला. एक मिनिट मी पहिलेच ठरवलं होतं. मी सांगितलेलं होतं काय सांगितलं की होतं? मला जावाई नको मला नोकर हवा. अहो काय असं माझ्या काय घरी बात येऊन करू माझ्यासोबत बोलले राहिली? होते का तुम्ही. माझ्यासोबत जर येऊन बोलले असतील बाई तू तर मी माझी पोरगा मी पाठवलं नसतं. लग्न बी लावलं नाही. तुझी पोरगी तशीच ठेवायची होती. सांड म्हणून गावभर हिंडायला. आमच्या पोरासोबत लग्न नसतं लावलं आम्ही. एक मिनिट तुम्ही तुमच्या मुलाला विचारून घ्या मग तुम्ही बोला पुढचं वाक्य. नाही नाही मान्य आहे, मान्य आहे.
घर जावई म्हणून राहिले ते, पण असे कामं सांगायचे असतात का जावई हा देवा समान आहे. माझ्या लेकरांनी तुमचे पाय दाबले, तुमचे कपडे धुतले, तुमच्या कपड्यांच्या घड्या घातल्या, आणि हे पाप फेडशिंग कुठे सासू पुढं बघून? खरोखर तुम्ही पापाचा घडा तुमचा भरलेला आहे. आता अति झाला आता हे. आता आहे ना आमचा पोट गोळा. तुला हे करायचंय का हे काम? नाही ना, बघा बरं त्याचे काम. आणि माझी मुलगी आता ते ठरवतील. तुमची मुलगी आहे ना, तुम्ही सांभाळा. आणि आमचा मला आहे ना हं. म्हणजे मी लग्न लय त्रास झाला, आपण नाही होते, मला नाही राहायचं अशा बंधनामध्ये. ऐकलं? मी लाईनसोड चिठ्ठी देतो. विकी तुम्ही ऐका बरं. ऐका नाही, माझ्या पोराला हात सुद्धा लावायचा नाही, समजलं हा, ना? हा. माझ्या पोराच्या समोर सुद्धा उभं, कारण तुमची सावली पण नकोय मला माझ्या पोरासमोर. आमचा पोरगा आहे ना, आम्ही परत घेऊन जर जातो. माझ्या चल. पोराच्या चल रे. सावलीला जरी उभी राहिली चल घरी चाल तू, आम्ही येतो. नरडीचा घोट घे, पहिलेच सांगते. आणि ए तू तुला- सटवी हा? तुझ्यासारखी करून आणण्यापेक्षा ना एखादी नाची आणली असती ना, ती तरी घरात आणली असती. माझ्या पोराला इथं आणून तुम्ही नाचवलं, कधी कुत्र्यानं तुमचं चांगलं होणार नाही. बघत राहा तुम्ही. लय अन्याय केला बरं तुम्ही, लय अन्याय केला. आता आहे ना बस येतो आम्ही आता. पुन्हा आहे ना तुमचं तोंड दाखवू नका आम्हाला, आणि आमच्या पोराचं बी तोंड पाहू नका तुम्ही. धन्यवाद मॅडम, येतो आम्ही. मम्मा ऐक ना, मला त्याच्यासोबत राहायचंय ग. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. पिहू मी आहे ना बाळा. तू जरा खूपच आत्ती केलं. मी तुला म्हणत होते नको वागू अशी, नको वागू. मी आहे ना पिहू, मी नाही, सांभाळते. तुला काय पाहिजे मी देते ना पिहू. मी आयुष्य तुझ्यासोबत नाही काढू शकत मम्मा. माझा नवरा आहे ग तू, तुला समजत नाही या गोष्टी. पिहू तुला जे पाहिजे ते देते बाळा. नको मम्मा, मला त्याच्यासोबत जायचंय. तू जा. पिहू